गुजरातमधील राजकीय उलथापालट, मुख्यमंत्री वगळता सर्व 16 मंत्र्यांनी राजीनामा दिला. अमित शहा उद्या नवीन मंत्रिमंडळाची शपथ घेण्याची शक्यता आहे. मिरजेत सलग तिसऱ्या दिवशी प्रभाग 7 मध्ये गोंधळ. आमदार उद्घाटनाला यायच्या अगोदरच मनसेच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ. उद्घाटनाला विरोध करणारे मनसेचे 3 जण पोलिसांच्या ताब्यात. दारूसाठी पैसे न दिल्याचा राग, मुलाकडून आईचा निर्घृण खून. साळुंके पार्क हादरलं. विजय निकमने दगडी बरवंट्याने केली सावित्रीबाईंची हत्या. शिराळा घरफोडी प्रकरण उघडकीस. बीड जिल्ह्यातील आरोपी अटकेत. पोलिसांची मोठी कामगिरी. शिवसेनेचा स्वबळाचा नारा. ठाण्यात भाजपने स्वबळाचा नारा दिला असून शिंदे गटाने सर्व जागांवर उमेदवार उभे करण्याची मागणी केली आहे. बोगस मतदार यादीवर प्रश्नचिन्ह. बुलढाण्यात 1 लाखांपेक्षा जास्त बोगस मतदार असल्याचा आरोप रोहित पवार यांनी निवडणूक आयोगावर केला. महिलांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी कारवाई. एसटी बँकेच्या राड्यानंतर सदावर्ते यांनी महिलांना ठेचल्याची कबुली दिली असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे तक्रार करण्याचा इरादा आहे. एसटी आरक्षण प्रणाली ठप्प. दिवाळीच्या काळात नव्या सॉफ्टवेअरमुळे एसटी आरक्षण प्रणाली ठप्प झाली आहे. प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. मराठवाड्यातील काही भागात पावसानं जोर धरलाय. शेतकऱ्यांना पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. स्थानिक प्रशासनानं सतर्क राहण्याचे आदेश दिले. गोकुळ दूध संघाच्या डिबेंचर कपातीवरून शेतकऱ्यांचा मोर्चा. शौमिका महाडिक आघाडीवर.